अरे इकडे तर अख्खा तलाच साजले. तर त्याचा शोध घेवाटे आम्ही चाललेलो. ग्रुपचे सगळे मेंबरला गोला केला ना आम्ही गेलो ना. तिने म्हणालेला पहिलेच हाजमोला खावाला. घरान लाईट पण गेलेली तर करमत नव्हता आणि सुट्ट्या हंता नुसता घरान कटाला येते. त्याच्यामुळे आम्ही आलेलो इकडे जवळचेच ब्रिजवर. आणि इकडे पावसाळ्यात आवरा भारी वातावरण असते ना आणि व्ह्यू पण आवरा भारी असताना तर तुम्ही बघतच राहाल. आणि कोणी पण आयला ना तर फोटो काढतच असतात. आणि त्याच्यामुळे आम्ही पण जरा काढलं. आणि इकडे जो तलाव साचलेला मरणी सगळ्यांची शेता बुरलेली, सगळ्या माथ्या ऐकल्या आणि त्याचा येऊ परिणाम. आणि त्याचं पोल्ट्री फार्म आहे इकडे. तुम्हाला पाहिजे तशा कोंबड्या भेटतील. ते आता पोवायला पण शिकतील जरा वेळ आणि त्यांच्या घरात घुसले पाणी तर. आणि हे ब्रिजवर हवा भारी लागत असते. त्याच्यामुळे आम्ही मधीन रेल्वे हवा खात. आणि हो कम्प्लीट रेल्वेच्या मधला भाग आहे. नाही सुवान रेल्वे वाट बघित माझा फोटो काढ. आणि त्यांच्या तर काही वेगळाच विषय चालले ते साईडला. हेच व्ह्यू बघत बघत आता आम्ही पण निघू इथून. आणि ते सुवाने अजून वाट बघते फोटो काढ गो. आम्ही निघल्यावर घरात आवरणच आम्हाला कुत्र्यांचा ग्रुप भेटला. त्या पण ब्रिज क्रॉस करून चाललेली कटतरी. तर त्यांच्या परिवारचा एक मेंबर त्या असलेला तो पलाला सुवानीला घाबरून. तो काही येवायला रेडी नव्हता. नंतर आम्ही आलो आहे दुसऱ्या ब्रिजवर. आम्हाला काहीतरी टाईमपासच करायचा होता म्हणून आम्ही फिरता इकडं तिकडं. आणि भूषणदादा आलेला आम्हाला गारानं सांगायला. घराजवळ पोचलो नाही वर्षा मावशीने आणलं आम्हाला जाम. बोलते या घ्या पोरींदो खा. तेच खात होतो आम्ही तवळ्यान त्या रुई यायली धावत. बोलते मी आलो शालेनशा. नंतर मी गेलो मम्मीच्या बरोबर भाकरी बुजायला मम्मीला हेल्प करायला. नंतर चालू झाला या किटींचा दुधू टाईम. यांची मम्मीने यांना जन्म दिला आणि दुसऱ्या दिवशी लगेच तिला कुत्रा घाला. त्याच्यामुळे ही पर्यंत लावारीस आणि क्रिशच आता यांची देखभाल करत असते. बिचारे बी तर अजून डोलं पण नाही खोललं. आणि क्रिशने बनवलं त्यांच्यासाठी यो घर. त्यावेळी अजून डोलं खोललं नाही तर इकडे तिकडे नुसती पलायला बघतात. नंतर आम्ही सगळ्यावर सूप आणला आणि ऋषा दिसांच्याच घरा बसून पिला. लाईट पण गेलेली तर टॉर्च मारूनच पिला. नंतर मग टॉर्च लाईट डिनर गेला आणि झोपलो मुकीच.